राष्ट्रीय विश्वगामी समाज कार्य संघ यांच्या वतीनं अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी 23 फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव पाचारणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या बैठकीमध्ये संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन संघटनेचे काम जोमात करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। तसेच वडगाव गुप्ता येथील धनदांडग्यांच्या दबावाखाली गोरगरिबांचे अतिक्रमण काढून बेघर केले आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून रस्त्यावर आले आहे। तसेच शहरातील घरकुल वंचितांसाठी घरकुल मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार असून येत्या 8 ते 10 दिवसात जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देणार असून आंदोलन उभारणार असल्याचे या बैठकीत निर्णय झालेला आहे। माझी आज मीटिंग जी झाली, सगळे बांधव आले, याबद्दल मी सर्वांचे अगोदर आभार मानतो। परिस्थिती अशी धकाधकीचं जीवन असल्यामुळं आमचे असे असं म्हणणं आहे की हे भोसलेचं जे अतिक्रमण जाणून बुजून हेतुपुरस्पर दांडग्यांनी काढलं, त्या संदर्भात आम्ही मंगळवारी कलेक्टर कचेरीवर मोर्चा घेऊन जाणार आहेत। तसंच बाळू वाघमारेंनी जी घरकुलवाल्यांना जी जागा मागितली होती, परिस्थिती अशी आहे की दिशाभूल काय सरकार करतं एवढं फक्त एकाच मिनिटात मी सांगतो। जागा मागितली होती त्यांनी, होमगार्डासाठी जागा, शासनाची जागा दिली अशी त्यांनी कबूल केली आणि शासनाच्या जागेवरती हे लोक आदिवासी लोक राहतात, त्यांना ते शासनाची जागा असताना यांनी तिथून त्यांना काढलं। म्हणजे सरकार बी कोणत्या धोरणांनी चाललेलं आहे हे आम्हाला काय कळत नाही। यासाठी मंगळवारी आम्ही कलेक्टर कचेरीवर सर्वांच्या वतीने मोर्चा काढत आहोत। जय लवजी। शासकीय विश्रामगृहामध्ये जी विश्वगामी राष्ट्रीय पत्रकार परिषदेची जी बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे विषय इथे ठरलेले आहेत। येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निकम सर यांचा केक कापून इथं वाढदिवस होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच सन्माननीय अध्यक्षांनी जे सांगितलेलं आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणासंदर्भात ही विश्वगामी पत्रकार परिषद आक्रमक होणार आहे, कारण ते अतिक्रमण अतिशय गोरगरीब लोकांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आणि याच्या पलीकडे जो दुसरा मुद्दा आहे तो वाघमारे सर यांनी घेतलेला आहे। तो मुद्दा असा आहे की जी जागा आहे, तुम्ही जर समजा होमगार्डसाठी देऊ शकता किंवा दुसऱ्या कामासाठी देऊ शकता कार्यालयासाठी, तर तीच जागा बेघर लोकांना का देऊ शकत नाहीत, हे महत्त्वाचे प्रश्न ह्या विश्वगामी पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच आम्ही पाहिलेले आहेत आणि त्याच प्रश्नावर आम्ही जोर देऊन येणाऱ्या काळामध्ये माननीय कलेक्टर साहेब यांची भेट घेऊन त्या प्रश्नावर आम्ही जोर देणार आहोत आणि सर्वसामान्य गोरगरिबाला या विश्वगामी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या मीटिंग जी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, त्याचं तात्पर्य असं की 2/3/2025 रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषजी निकम साहेब यांचा वाढदिवस शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात येणार आहे। येत असून अहमदनगर जिल्हा या राष्ट्रीय विश्वगामी पदाधिकारी नियुक्ती पत्र देऊन सर्वांना सन्मानित करून या ठिकाणी आपण पदाधिकारी जास्तीत जास्त निवड करण्यात येणार आहे। याकरिता या बैठकीला नामदेवराव चांदणे, संजय वालेकर, जेम्स साने, संजय शिंदे, विजय पाथरे, सुनील सकट, शंकर कणगरे, अशोक भोसले, पिनू भोसले, विशाल साठे, रशीद शेख, सुमित साठे, बाळासाहेब शिरसाट, बाळू वाघमारे, प्रमोद वाघमारे, मीराताई सरोदे यांसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।